नमस्कार. 1975 साली रिलीज झालेल्या झुंज या मराठी चित्रपटांमधील एक गाणं अतिशय गाजलं होतं. आपणापैकी अनेक लोकांना कदाचित ते आठवत असेल. त्या गाण्याच्या सुरुवातीच्याच कडव्याचे बोल असे होते, नारी जातीची थोरवी या दुनियेने गायली, अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली, कोण होतीस तू काय झालीस तू, अग वेडे कशी वाया गेलीस तू. माझ्या आवाजाकडे किंवा गायनाकडे दुर्लक्ष करा, आशय लक्षात घ्या. उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेनेला सोडून काही काळापूर्वी एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती विराजमान असलेल्या नीलमताई गोऱ्हे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी नाहक काही भाष्य नुकतंच केलं आणि ते ऐकल्यावरती मला या गाण्याचीच तीव्रतेने आठवण झाली. मला या लोकांचं हेच कळत नाही की तुम्ही गेलात ना, ज्या पक्षाने ज्या नेत्याने आपल्याला राजकारणात हवं असलेलं सगळं दिलं त्याच्याशी प्रतारणा करून तुम्हाला जिथे जायचं होतं तिथे गेलात ना, पोचलात ना, मग राहा की तिथे सुखासमाधानाने. का मागे असलेल्या निष्ठावान आणि प्रामाणिक लोकांवरती दुगाण्या झाडण्याचं काम करत राहता? काय बोलल्या होत्या नीलमताई ते बहुधा तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं पाहिलं असेलच, तरी पुन्हा एकदा ऐका, मग आपण पुढचं बोलू. पण उद्धव साहेब आजारी पडले आणि आजारी पडल्यावरती पूर्ण 2-3 आठवडे संवाद सगळ्यांचाच थांबला आणि त्या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळेनाशा झाल्या की नक्की पक्षात काय कोण करतंय. आणि आमदारांची नाराजी त्याच्यानंतर सुद्धा होती की त्यांना निधी दिला जात नव्हता वगैरे, त्याची दखल तेवढी घेतली जात नाही असं लक्षात आलं. आणि तुम्ही जी प्रतिक्रिया दिली तर आम्ही एक हे होतो, काय म्हणायचं, आम्ही एक म्यूट स्पेक्टॅटर्स, किंवा आम्हाला ते धक्कादायक सगळं काय चाललेलं आहे. दुसरं आम्हाला हे पटत नव्हतं, की वाटत होतं असं की एकत्र यायचा प्रयत्न केला पाहिजे कोणतरी त्याच्यासाठी, पण ते पण होत नव्हतं कुठेही. आणि मग रोज सकाळपासून एक लक्षात आलं की संजय राऊत साहेब जसे जेलमधून परत आले तर मी स्वतः त्यांना बोलले, म्हणजे त्यांना आता आठवते की नाही मला माहित नाही, की राऊत साहेब तुम्ही आता जेलमधून आलाय तर थोडं म्हणजे त्यांना मला त्यांच्या मनात आदरच होता तेव्हा सुद्धा आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत भरपूर, त्यांची शब्दप्रणाली मला पटत नाही अजिबात. पण मी त्यांना म्हटलं की एवढं तुम्ही टोकाची भूमिका घेता त्याच्याऐवजी थोडंसं तुम्ही काम करा. पण कारण नसताना ज्याला आपण म्हणू की 100% अति आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद पण वेगळ्या प्रकारे मांडले जातात, तर तसं तुम्ही विचार करा याच्यावरती. तर ते म्हणाले नाही, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. मग हे त्यांनी सांगितल्यावरती मग शेवटी असं आहे की आपण सांगण्याचं काम करू शकतो आणि ते त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतःला जे बोलायचं नव्हतं ते त्यांच्याकडून ते बोलून घेत होते. ऐकलत, उद्धव ठाकरे आजारी होते आणि मग असं घडलं, तसं होत होतं वगैरे वगैरे, आणि संजय राऊत यांचं बोलणं मला कधी आवडतच नव्हतं वगैरे वगैरे. आपण आपलं पद टिकवण्यासाठी, शासकीय गाडी बंगला राखण्यासाठी जे काही केलं त्यामुळे कदाचित नीलमताईंचं स्वतःचंच मन कधीतरी त्यांना एकांतात खात असेल, जाब विचारत असेल, आणि मग त्यावर उपाय म्हणून आपल्या त्या कृतीचं समर्थन करण्यासाठी म्हणून नीलमताई ही असले बाष्फळ उद्योग करीत असाव्यात असं मला वाटतं. काहीही अर्थ नाही त्यांच्या या म्हणण्यामध्ये. म्हणजे त्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी जे काही बोलल्या त्याला त्यांनी, म्हणजे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक पद्धतीने उत्तर देऊन टाकलं. त्यामुळे त्याच्यामध्ये लक्ष देण्याची आपल्याला काही गरज नाही. पण या निमित्तानं नीलमताईंविषयी काही गोष्टी सांगणं भाग आहे, बोलणं भाग आहे. एकनाथ शिंदे आणि मंडळींनी जे काही केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झाली, ती जे आजही कायम आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर त्यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या गटातील, वेगवेगळ्या स्तरातील हजारो लोक रोज मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरेंना भेटत होते, आपलं समर्थन त्यांच्याजवळ व्यक्त करीत होते. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या एका समूहात जो नीलम गोऱ्हे यांच्याच संकल्पनेतून आकाराला आलेला होता त्यात मी सुद्धा होतो. तर त्याच काळात कधीतरी नीलमताईंनी आमच्या त्या समूहावरती सूचना मांडली की आपल्या समूहातील मंडळींना जर उद्धव ठाकरेंना भेटावंसं वाटत असेल त्या काळामध्ये आणि त्यांच्याशी काही त्यांना बोलायचं असेल, काही भावना व्यक्त करायच्या असतील तर मी तशी व्यवस्था करते. उद्धव ठाकरे यांना ज्या परिस्थितीमध्ये आणि जशा प्रकारे तो दगाफटका दिला गेला ते पाहून माझ्या मनात अर्थातच असंख्य लोकांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची आणि काळजीची भावना होती. तशीच भावना असणाऱ्या आम्ही काही समविचारी लोकांनी त्यामुळे उद्धव ठाकरेंना भेटण्याचं ठरवलं.
त्यात काही पत्रकार होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, काही ज्येष्ठ कवी होते, काही सोशल मीडियावरती सक्रिय असलेले माझ्यासारखे लोक होते. असे आम्ही जवळपास 15-20 जण होतो. नीलमताईंनी भेटीची वेळ कळवली आणि त्या वेळेनुसार आम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटलो. मला आठवतं आहे जवळपास तास दीड तास आमची त्यांच्याशी मनमोकळी चर्चा झाली. ज्या काळात एकनाथ शिंदे आणि मंडळ आधी सुरत आणि मग तिकडून गुवाहाटी, गोवा वगैरे असं भाजपच्या लोकांनी मॅनेज करून दिलेल्या खास विमानांनी मस्त चंगळ करत फिरत होतं, नेमक्या त्याच काळात उद्धव ठाकरे किती प्रचंड आजारी होते ते सविस्तर कळलं. म्हणजेच ते सुरत गुवाहाटी प्रकरण घडवण्यासाठी जी वेळ निवडण्यात आली ती अशी होती की उद्धव ठाकरे पूर्णपणे बेडवरती होते. मानेच्या खाली त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. मणक्याशी संबंधित एक मेजर प्रॉब्लेम झालेला होता आणि ऑपरेशन हा जीवावरचा त्यांच्या प्रचंड धोका होता. परंतु सुदैवानं ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यांच्या जीवावरचा धोका टळलेला होता. मोठं ऑपरेशन झालेलं असल्याने पुढचे काही दिवस इन्फेक्शनचा मोठा धोका टाळायचा होता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या भेटीगाठींवरती निर्बंध घालण्यात आलेले होते. त्या काळात अक्षरशः चमच्याने त्यांना अन्न भरवावं लागत होतं, कारण त्यांच्या हातांची, त्यांच्या या बोटांची कोणतीही हालचाल होत नव्हती. अतिशय वाईट परिस्थिती होती आणि त्यांच्या त्या हतबल गलितगात्र परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचं नियोजन फडणवीस किंवा भाजप आणि शिंदे गटानं केलं. म्हणजे पहा ही नीतिमत्ता किती खालच्या थराची होती. ज्या नेत्याने आपल्याला सगळं काही दिलं, आपल्यावरती प्रचंड विश्वास ठेवला, तोच नेता शारीरिक व्याधींनी जरा जर्जर झालेला असताना, हतबल झालेला असताना त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करण्यात आलं. काय म्हणायचं. असो, आम्ही जेव्हा मातोश्रीवर त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते आजारपणातून आणि त्यांच्याशी झालेल्या या विश्वासघातातूनही पूर्णपणे सावरलेले होते. परंतु तरी त्यावेळीसुद्धा त्यांच्या एका हाताची 1-2 बोटं व्यवस्थित काम करत नव्हती. माझ्यासोबतच्या आमच्या एका मैत्रिणीने त्यांना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटी आणि सुंदर मूर्ती आणली होती. ती स्वीकारताना त्यांच्या त्या बोटांची स्थिती माझ्या लक्षात आली. अर्थात त्यानंतर त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि आज उद्धव ठाकरे पूर्ण तंदुरुस्त आहेत. असो, सांगण्याचा मुद्दा हा होता की या नीलमताईंनी उद्धव ठाकरे यांची आणि आमची भेट आणि संवाद घडवून आणला आणि त्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांनीच उद्धव ठाकरेंची प्रतारणा केली. ते पाहून मी अक्षरशः हतबद्ध झालो. त्यावेळी शामिलियन जातीचा एक सरडा असतो. तो म्हणे जशी भोवतालची परिस्थिती तसा स्वतःच्या त्वचेचा रंग बदलतो. नीलमताई वगैरे ही जी मंडळी आहेत स्वतःचे रंग बदलण्यात त्या शामिलियन सरड्याला सुद्धा मागे टाकतील असं मला ते वृत्त वाचल्यावर त्यावेळी वाटलं. काय कमी केलं होतं उद्धव ठाकरेंनी या नीलमताईंना. त्यांची शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वीची जी काही सामाजिक आणि स्त्री आधाराची वगैरे भूमिका होती, चळवळीची होती, जे काही त्या संदर्भात त्यांचं काम होतं ते पाहून त्यांना पक्षाचं संपर्क नेतेपद, प्रवक्तेपद, मग 2002 पासून लक्षात घ्या, म्हणजे 21-22 वर्ष होऊन गेली, सतत त्यांना विधान परिषद आमदारकी, पुढच्या काळात विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा सन्मान, पक्षाला जे जे म्हणून नीलमताईंना देता येणं शक्य होतं ते सगळं पक्षाने त्यांना दिलं. उद्धव ठाकरेंना नेता म्हणून जे जे शक्य होतं ते सगळं त्यांनी नीलमताईंना दिलं. तरी अशी प्रतारणा किती दुःखदायी आणि संतापजनक आहे हे सगळं. चळवळीतून पुढे आलेल्या कार्यकर्त्या अशी नीलमताईंची ओळख, स्त्रियांसाठी, वंचितांसाठी रस्त्यावरती उतरून लढे उभारणाऱ्या नेत्या अशी त्यांची एकेकाळची ओळख. कुठे गेलं ते सगळं नीलमताई. त्या उपसभापती पदाच्या लालसेपुढे तुम्ही तुमची ही सगळी पूर्वाश्रमीची पुण्याई पायदळीत उडवून टाकलीत. इतकं तुम्हाला त्या पदाने आणि त्याच्यासोबत आलेल्या गाडी बंगल्याने वगैरे मोहात पाडलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी जे काही केलं, किंवा आता अजितदादा आणि त्यांच्यासोबतच्या त्यांच्या सहकारी आमदारांनी जे काही केलं, त्याने महाराष्ट्राला धक्का जरूर बसला, नाही असं नाही, परंतु त्या धक्क्याच्या तीव्रतेची काही एक मर्यादा होती. ते सगळे लोक काही चळवळीतून आलेले किंवा विचारी वगैरे गटातले मोडले जात नाहीत. ते राजकारणातून पैसा मिळवत त्याच पैशांच्या जीवावरती गब्बर होत मग त्या सगळ्या मनी आणि मसल पॉवरचा वापर करून पुन्हा पुन्हा हे लोक निवडून येत राहिलेले आहेत. परंतु मुळात काही विधायक विचार नसलेले लोक आहेत ते सगळे. परंतु नीलमताई, तुमची प्रतिमा वेगळी होती. तुम्ही डॉक्टर आहात, लेखिका आहात, साहित्य रसिक आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, विचारी आहात. तुम्हाला आदर्श मानणाऱ्या असंख्य महिला आहेत आणि त्यातील अनेकींना मी स्वतः ओळखतो. तुम्ही कशा काय इतक्या स्वार्थी झाला तो.
आपलं विधान परिषदेचं उपसभापतीपद जाणं हे तुम्हाला इतकं कसं काय अस्वस्थ करणारं ठरलं? नीलमताई, हे एक पद सांभाळून ठेवण्यासाठी आपल्या पक्षाशी आणि आपल्या नेत्याशी प्रतारणा करून तुम्ही तुमच्या हाताने तुमची आधीची जी अनेक वर्षांची आणि मोठ्या परिश्रमाने प्राप्त केलेली सगळी चांगली ओळख होती ना, ती मिटवून टाकलीत. आमच्यासारख्यांच्या दृष्टीने सुरत आणि गुवाहाटीला जाऊन ते काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल असं तारे तोडणारा एखादा उथळ आमदार आणि तुम्ही यात आता काहीही फरक राहिलेला नाही नीलमताई. एकच लेवल तुम्हा सगळ्यांची. आणि नीलमताई, त्याहूनही वाईट या गोष्टीचं वाटलं की बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना सन्मान देणाऱ्या, आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्तीगीरपटूंना छळणाऱ्या, त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या खासदाराला अभय देणाऱ्या, महिलांविषयी मनुवादी अतिशय हीन दृष्टिकोन बाळगणाऱ्या पक्षाच्या सोबत तुम्ही गेलात. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्यात महाराष्ट्रातील जनता फरक करीत नाही. असो, नीलमताई, तुमच्या पूर्वाश्रमीच्या कामाबद्दल मनामध्ये काही एक आदर होता, म्हणून तुम्ही उचललेल्या संधीसाधू राजकीय स्वार्थी पावलाने प्रचंड खंत वाटूनसुद्धा काहीही भाष्य करण्याचं जाणीवपूर्वक टाळलं होतं. परंतु आता तुम्ही अनावश्यक विधानं करून हे सगळं बोलायला आज भाग पडलं. फार काळ नाही उलटला एका घटनेला. मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून तुम्ही उपस्थित राहावं असं प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांना वाटलं. त्यांनी ती इच्छा मला सांगितली आणि त्यांच्या त्या इच्छेनुसार मी तुमच्या कार्यालयीन सचिवांपर्यंत पोहोचून तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. कार्यक्रमात तुमचा परिचय करून देण्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच होती. त्यात तुमच्या सगळ्या सामाजिक वाटचालीचा, आंदोलनांचा आढावा घेणारं आणि तुमच्याविषयी आदर व्यक्त करणारं मी काही बोलणार होतो तुमचा परिचय करून देताना. परंतु तुम्हाला त्या सोहळ्याला यायलाच उशीर झाला आणि त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी परिचय वगैरे सगळे सोपस्कार बाजूला सारण्याचा निर्णय घेण्यात आला. मला त्यावेळी खरं तर सांगतो थोडं वाईट वाटलं होतं, परंतु पुढे तुम्ही काही काळातच शिंदे गटामध्ये सामील झालात आणि माझी ती खंत पूर्णपणे दूर झाली. बरं झालं त्या दिवशी मला तुमच्याविषयी गौरवपर बोलण्याची संधी मिळाली नाही असंच मला वाटलं. एक पद वाचवलं नीलमताई, परंतु असंख्य चांगली माणसं, चांगल्या संस्था या सगळ्यापासून दुरावलात तुम्ही. किती काळाचं असणार आहे ते पद? कायमस्वरूपी तर नक्कीच नाही. सांभाळा ते आणि सुखी समाधानी राहा. तुमचं कल्याण हो याच शुभेच्छा. असो मंडळी, आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? पहा, आता आपला अभिव्यक्ती 1 लाखाच्या किती जवळ पोचले. तुम्ही नसेल केलं तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील, आपले एपिसोड आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळींमध्ये, ग्रुप्समध्ये शेअर करा. या आवाहनासोबतच आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.